श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 9. कर्मफलमीमांसा. आज गुरुवार आहे. सकाळी सूर्योदयासमयी गुरुचा होरा चालू आहे. मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो. सूर्याची कोवळी किरण खोलीत डोकावत होती. काय आश्चर्य! त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्रीवल्लभांचं आम्हाला दोघांना दर्शन झालं. सूर्यकिरणांच्या प्रवेशानं आम्ही भानावर आलो. अत्यंत पूजनीय, परमपूजनीय, अत्यंत मंगलप्रद अशा 16 वर्षांच्या श्रीपाद श्रीवल्लभांचं रूपदर्शन घडणं ही केवळ परमप्रभूंच्या अव्याज करुणेचं फळ होय. क्षणभर दर्शन देऊन ते देवरूप अंतर्धान पावलं. श्रीपाद प्रभूंना नैवेद्य म्हणून चणे ठेवले होते. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने ते चणे लोहखंडात रूपांतर पावले. याचं मला आश्चर्य वाटलं आणि मन दुःखी पण झालं. प्रभूंचं दर्शन आणि चणे लोहखंडात रूपांतरित होणं हे काही विशेष सूचक आहे का, अशी माझ्या मनात शंका उद्भवली. श्री तिरुमलदासांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. बाबा रे शंकर भट्टा, आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तू कुरवपुरास जा, अशी श्री दत्तप्रभूंची आज्ञा झाली. भर दुपारी प्रभू दत्त क्षेत्रात भिक्षा करीत असतात. हा काळ अतिशय शुभप्रद आहे. मी म्हणालो, स्वामी, रोज श्री दत्तप्रभूंचं स्मरण, दत्तकथा प्रसंग श्रवणानं काळ घालवत होतो. आज नैवेद्य म्हणून दाखवलेले चणे लोहखंड झाले, याची खंत वाटते. माझ्या या संशयाचं निरसन करून मला कृतार्थ करावं ही प्रार्थना. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, काही शताब्दीनंतर कली प्रबळ झाल्यानं नास्तिकत्व वाढेल. नास्तिकत्वाचं निर्मूलन करून आस्तिकत्वाची स्थापना करण्यासाठी प्रभू चित्रविचित्र लीला दाखवून अनुग्रह करतील. भविष्यात धर्म संस्थापनेसाठी सगळ्या कार्यक्रमात बीज रूपानं या श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात अनुग्रह करतील. खनिजामध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते. खनिज स्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो. खनिजामध्ये अनेक रासायनिक प्रक्रियांमुळे प्राणाची उत्पत्ती होते. प्राणामध्ये मन अंतर्लीन असतं. प्राणरूपात चैतन्य अर्धनिद्रावस्थेत असतं. हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल. मादक द्रव्याच्या सेवनानं मनुष्य त्याच्या देहात ह्या स्थितीचा अनुभव करतो. प्राणशक्ती रूपानं व्यक्त झालेलं चैतन्य तत्व परिणामक्रमानं विकसित होऊन मनाच्या माध्यमानं कर्म करण्यास अभ्यस्त होतं. ही स्थिती तुला पशूंमध्ये आढळते. पशूचा पूर्ण विकास तोच मनुष्य म्हटला जातो. मनुष्यात मनःशक्ती पूर्णपणे कार्यरत असते. तर मनास अतीत असलेले अतिमानस एक आहे. ते अंतर्लीन स्थितीत असतं. मानव योग साधनेनं परिपूर्ण होतो. तो मूलाधारात सुप्त असलेल्या चैतन्यास सहस्त्रारात नेऊन सविकल्प निर्विकल्प समाधी स्थितीस प्राप्त करून घेतो. परमज्योती स्वरूप असलेल्या श्री गुरूंची तादात्म्य स्थितींचा अनुभव घेतो. त्या स्थितीमध्ये अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतो. तर त्याची वागणूक मात्र महासंकल्पास अनुसरून असते. म्हणून तो कर्मबंधनापासून अलिप्त असतो. त्या महासंकल्पाचं स्वरूप अचिंत्य, अगम्य आणि कल्पनातीत असून महाप्रचंड वेगवान असतं. अतिमानस हे केवळ श्री प्रभूंचं आहे. प्रत्येक क्षणात कोट्यावधी प्रार्थना श्री प्रभू स्वीकार करतात. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनेस तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात. धर्मबद्ध असलेल्या प्रत्येकांच्या इच्छा पूर्ण करतात. मानवाच्या मनाचा वेग कूर्म गतिवत असून श्री प्रभूंच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड आणि कल्पनातीत आहे. महाप्रचंड वेग असलेल्या प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानस वेगापुढे कमी पडेल. मानव किंवा कुठल्याही प्राण्यानं केलेली लहानशी प्रार्थना प्रभूंच्या दिव्य तेजपुंजाद्वारे प्रभूस पोचते. समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहेत. सर्व लोक प्रकाशमान होण्याचं कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे ज्योतिपुंज असून दुसरं काही नाही. अनेक कोटी ब्रह्मांडात प्रकाशमान असणारे सूर्य, नक्षत्रादींचे संयुक्त प्रकाश सुद्धा त्यांच्या तेजापुढे सूर्यास देवटी दाखवल्याप्रमाणे समान होय. बाबा रे, हेच श्रीपाद श्रीवल्लभांचं खरं पुरतत्व होय. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व असलेल्या त्या निर्गुण निराकार स्वरूपास सृष्टीबद्दल असलेल्या अव्याज अनंत करुणेपोटी सगुण साकार मनुष्य देह धारण करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन देत आहेत. हे जाणण्यासाठी मानवास परिपूर्णता आली पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभांचं दिव्य स्वरूप. मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे.
तसंच देव सुद्धा अनंत परिमितींना लांघून निम्न स्तरात जन्म घेतात, यास अवतरण असं म्हणतात. ही एक निरंतर चालू असलेली योग क्रिया आहे. सृष्टीमध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिद्ध प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्य ज्ञान अनंत स्वरूप असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे अनेक सत्या सृष्टीमध्ये स्थापन करण्याच्या संकल्पानं दिव्य भव्य अवतार घेतात. ते साक्षात दत्तप्रभू होत. मी म्हणालो, स्वामी, आपल्याशी चर्चा करीत असता मला कितीतरी नवनवीन विषयांचा उलगडा झाला, तरी श्री गुरु स्वरूपाचा अंत लागत नाही. त्यांचं हे दिव्य आणि भव्य चरित्र कसं लिहावं, त्यांना कुठली व्याख्या द्यावी हे समजत नाही. मी मूर्ती प्रतिष्ठेबद्दल ऐकलं आहे, आपण सत्याच्या प्रतिष्ठेबद्दल बोलता आहात, तरी माझ्यावर कृपा करून सत्याबद्दल विस्तारपूर्वक सांगावं अशी विनंती. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, तुझ्याकडून श्रींचं चरित्र लेखन कार्य व्हावं असा संकल्प पूर्वीच झाला असून तुझ्या संपर्कात येणाऱ्या श्रीपादांचे भक्त शिरोमणी ते अनुभव तुला सांगतील. या विषयास लेखणीबद्ध कर. तुझ्या व्याख्यांची इथं आवश्यकता नाही. श्रींचं चरित्र स्वतः श्रीच तुझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहून घेतील, ह्या उपर विचार करणं व्यर्थ आहे. मनुष्य नाना प्रकारचं अन्न सेवन करतो. सेवन केलेलं अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करतं. या पाचन क्रियेमध्ये मनुष्याचा प्रयत्न नसून शरीराचं काम आहे. मनुष्याचं कर्तव्य केवळ अन्न संग्रह करून ग्रहण करणं एवढंच. भोजन केल्यावर अन्न पचवणं हे शरीराचं कर्तव्य होय. म्हणजे तुझं कर्तव्य अन्न मिळवणं असा विधीचा अर्थ आहे. भोजन केलेलं अन्न पाचन करण्याचं कर्तव्य शरीराचं आहे. मनुष्यात मन असल्या कारणानं तो स्वेच्छेचा अनुभव घेतो, म्हणून खरं खोटं बरं वाईट दोन्ही घडण्याची शक्यता आहे. शरीरास ती स्वेच्छा नाही. जेवलेलं अन्न पचन करून शरीरास शक्ती संपन्न करणं हेच शरीराचं कर्तव्य आहे, असा विधीचा निर्णय आहे. मनुष्यास इच्छा असो किंवा नसो, त्याच्या प्रयत्नाशिवाय शरीर आपलं कर्तव्य पार पाडत असतं. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणानं अप्रयत्नानं मनुष्याच्या संकल्पाचा प्रमेय नसून ते सतत चालू असतं. प्रकृती म्हणजे सृष्टीमधील सगळ्या क्रिया प्रतिक्रिया या सत्याच्या आधारानं घडतात. सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह नक्षत्रींचं चलन या सत्याच्या आधारावर घडलेच पाहिजे. हे अनुल्लंघनीय शासन आहे. म्हणजे याच्या विपरीत करण्याचं स्वातंत्र्य त्यांना नाही. सर्व व्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणीमात्रांविषयीच्या करुणेमुळे सृष्टीविधान सुरळीत करतात. कृतयुगामध्ये संकल्प मात्रे सकल सिद्धी प्राप्त होत, तर त्रेतायुगात यज्ञयागानं, द्वापार युगात मंत्र शस्त्रास्त्रानं सकल सिद्धी प्राप्त होत, तर कलियुगामध्ये प्रामुख्याने तंत्र प्रयोगानं, कलियुगी यंत्रानं सकल सिद्धी प्राप्त होतात. युगधर्मास अनुसरून आणि मानवाच्या शक्तियुक्तीचा स्तर या आधारावर सृष्टीविधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो. 3 अहोरात्र निरंतर श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण केल्यानं त्यांचं ध्यान करणाऱ्यास श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्यांच्या उद्धारासाठी 10 लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्री दत्तप्रभू त्यांचे अंशावतार सिद्ध, योगी, महासिद्ध यांच्या करवी या सृष्टीचे पालन करीत असतात. पूर्व युगातील श्री दत्त हे श्रीपाद आहेत का, अशी शंका तुझ्या मनात बीजरूपानं असल्या कारणानं श्रीपादांनी तुझ्या शंकेचं निवारण करण्यासाठी नैवेद्यास दाखवलेले चणे लोहखंडात रूपांतर केले. माता अनसूयाने लोहखंडाचे खाण्यायोग्य चणे केले होते. मी प्रत्यक्ष दत्त आहे हे दर्शवण्यासाठी असं केलं. तुझ्या कुंडलीत गुरु व्याधिस्थानात आहे. गुरुग्रहास चण्यांचा संबंध आहे. गुरुग्रहामुळे तुझ्यावर येणाऱ्या विपत्ती बीजरूपानं असून त्या अंकुरित न होण्यासाठी चण्यांचं लोहखंडात परिवर्तन करून तुझ्या निदर्शनास आणलं. श्रीपादांच्या दिव्य मानस चक्षुनी अवलोकन न केलेली कुठलीही वस्तू या सृष्टीत उत्पन्न होत नाही. तसंच त्यांच्या दिव्य दृष्टीस आल्याशिवाय कुठलाही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही हे परमसत्य आहे. सत्य वस्तू संबंधित ज्ञान सुप्रतिष्ठित असल्या कारणानं त्या ज्ञानाची प्राप्ती झालेली या लोकातून अंतर्धान झाले तरी नाश नाही. त्या ज्ञानास प्राप्त करण्यायोग्य मानव या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर ते ज्ञान आपोआप त्यास होते. दैवशक्ती, चिरंजीव मुनी, अवतारी पुरुष हे सगळे अविनाशी तत्वाचेच अंश आहेत. मानव विनाशी तत्वाचे अंश आहेत. अविनाशी तत्वाचे ज्ञान, स्थिती, गती, शक्ती एका विशिष्ट प्रकारे असले पाहिजे असा नियम नाही. ते स्वेच्छा तत्व आहे, परिपूर्ण आहे.
ते अत्यंत प्राचीन आणि नित्य नूतन आहे. कारण नसलेलं कार्य होणं असंभव आहे. सर्व कारणास आणि सर्व कार्यास एकमेव असं तत्वच आधार आहे. ते अतीत आणि अगम्य आहे. यालाच दत्त तत्व असं म्हणतात. त्या दत्तप्रभूंनी या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण प्रथम श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार या पीठिकापुरात घेतला. अशा श्रीपादांचं वर्णन करण्यास सहस्त्रफणी आदिशेषास सुद्धा सामर्थ्य नाही. बाबा रे श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार घेणार असल्याचे बरेच वेळा सूचित केले होते. हिरण्यकश्यपानं विचित्र असा वर प्राप्त केल्यावर आता त्याचा मृत्यू असंभव आहे असं वाटत होतं. दिलेल्या वरदानाविरुद्ध न जाता कल्पनातीत अशा विधानानं श्री नृसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपाचा वध करून परमभक्त असलेल्या प्रल्हादाचं रक्षण केलं. प्रभू स्तंभामध्ये विराजमान आहेत असा प्रल्हादानं निर्धार केला. प्रभू स्तंभातून प्रकटले. देव आहे किंवा नाही असा संशय या कलियुगात बहुतेकांच्या मनात येतो. कलियुगातील हिरण्यकश्यपाचा मदनाश करून प्रल्हादासारख्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी श्री दत्तप्रभूंचा श्री नृसिंह अवतार होणार आहे. देव आहे हे सिद्ध करण्यासाठी नरसिंह अवताराचं वैशिष्ट्य. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार दैवदूषण करणाऱ्यांचे मदनाश आणि देवभक्ती करणाऱ्यांचे डोळ्यास पापणीसारखे रक्षण करावे या दोन प्रधान उद्देशानं झालं. श्रीपाद श्री वल्लभात साध्या असं काहीच नाही. तिरुमलदास बोलत होते, मी ऐकत होतो. माझ्या मनात एका संशयानं घर केलं. मी भूर्ज पत्रावर श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र लिहित होतो. भविष्य काळात लोक कुठल्या पत्रावर स्वामींचं चरित्र लिहितील बरं? शालिवाहन शकाच्या अंतर्गत सध्याचे व्यवहार चालू आहे. पूर्ण शक प्रचारात येणार असल्याचं स्वामींचं म्हणणं आहे. खरं पाहता श्रीकृष्णाचं निर्याण कधी झालं? हे कलियुग कोणत्या दिवशी, कोणत्या घटिकेस किंवा विघटिकेस आरंभ झाले? भविष्य काळातील लोकांच्या कालगणनेप्रमाणे भविष्यात उपयोग होणाऱ्या पत्रावर जर श्रीपाद श्री वल्लभ लिहून दाखवत असतील तर श्रीपाद खरेच दत्तात्रयाचे अवतार आहेत ह्याचा मला विश्वास होईल. माझ्या मनातील संशय तिरुमलदासांच्या पुढे व्यक्त न करता ते जे सांगत होते ते ऐकण्याचं सोंग करीत लोहखंडात परिवर्तित झालेल्या चण्यांकडे मी बघत होतो. तेवढ्यात तिरुमलदासांचे कंठस्वर क्षीण होऊन वाक्शक्ती नष्ट झाली. कानठळ्या बसतील असा भयंकर ध्वनी झाला. तो ध्वनी ऐकल्यावर मला बधिरत्व प्राप्त झालं. एका क्षणात मला बधिरत्व आणि तिरुमलदासांना मूकत्व प्राप्त झालं. तिरुमलदास बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या मुखातून शब्द निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मला काहीच ऐकू येत नव्हतं. मनात सारखा एकच विचार होता. नको ते संशय मनात आले आणि परिणाम बधिरत्वाची प्राप्ती. आयुष्यभर आता बधिर म्हणून असावं का? काय माझं नशीब? मी काय करू? इतक्यात नैवेद्यासाठी ठेवलेले चणे अर्थात लोहखंड तेलुगू भाषेत श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अशा अक्षरात रूपांतरित झाले. त्याच्यावर पांढरं शुभ्र असं पत्र दिसून आलं. आम्ही बघता बघता त्या पत्राचा आकार वाढून दीर्घ चतुरस्र झाला. भूर्ज पत्रापेक्षा अतिशय पातळ, स्पर्शास मृदू वाटत होतं. त्यावर काळ्या रंगाचं सुंदर अक्षर उमटलं. तेलुगू लिपीत त्यावर असं लिहिलं होतं, श्रीकृष्णाचं निर्वाण ख्रिस्तपूर्वी 3102 साली फेब्रुवारी 18 तारखेस रात्री 2:27 झालं. प्रमादी नाव संवत्सर, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शुक्रवार, अश्विनी नक्षत्र. श्रीकृष्ण निर्याणानंतर कलियुगाचा प्रवेश झाला. हे विचित्र पाहिल्यावर माझ्या अंगास दरदरून घाम फुटला. अतिस्वेदनानं शरीर शक्तिहीन झालं, शरीर कंपायमान झालं. श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपानं इथेच आहेत असा मनाचा निश्चय झाला. मनात विचार आला की काय माझं दुर्दैव, कुरवपुरात जाणं आता एका स्वप्नासारखं आहे. श्रीपाद नरसिंहावतार धारण करून माझा वध केला तर काहीच आश्चर्य नाही. वस्त्र धुवून पिळून वाळत टाकतात तसं शंकर भट्टास धुवून वाळत टाक अशी आज्ञा तिरुमलदासास झाली तर मी काय करू? तिरुमलदास नक्की मला वस्त्रासारखं दगडावर आपटून पिळून वाळत टाकतील. ब्रह्मज्ञानात संबंधित विषयांचा आपण आत्मज्ञानी आहोत याचा आव आणून क्वचित गुरु आपल्या शिष्यवर्गास बोध करीत. द्रव्यार्जन हेतून एखाद्या शिष्याची प्रशंसा पण करतील. तो शिष्य आमच्या गुरुनं माझी प्रशंसा केली या अहंकारानं मिरवीत असतो. गुरु शिष्य दोघंही दोषाचे भागीदार होत. रजक कुलात जन्म झालेल्या तिरुमलदासांच्या करवी
ब्रह्मकुलोत्पन्न अशा मला ब्रह्मज्ञानाचा बोध होणं हा श्रीपादांचा चमत्कार होय. परिसरातील इतर रजक आपल्या वृत्तीमध्ये निमग्न होते. त्यांच्यामध्ये या गहन चरित्राविषयी चर्चा करण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा पण नव्हती. आता मला श्रीपादांना शरण जावं लागेल. मी तिरुमलदासांच्याकडे पाहिलं. त्यांचं मुख ब्रह्मतेजानं झळकत होतं. माझ्या मनास असं वाटलं की तिरुमलदास ब्राह्मण असून मी रजक आहे. त्यांचा चेहरा प्रसन्न वाटत होता. नैवेद्यात दाखवलेले चणे लोहरूप त्यजून यथावत झाले. श्रीपादांनी मला क्षमा केली असं वाटत होतं. काही क्षणात ते शुभ्र पत्र अर्थात कागद अदृश्य झाले. तिरुमलदास म्हणाले, बाबा रे शंकर भट्टा, कलियुग लोहयुग आहे, कल्मषपुरीत असं हे युग आहे. माझ्या देहावसानानंतर काही काळ मी हिरण्य लोकात वास करून श्रीपादांच्या आज्ञेनुसार पुन्हा महाराष्ट्र देशात जन्म घेणार आहे. स्वामी, श्रीपादांनी तुम्हास पण मृत्यूनंतर जन्म घेण्याची आज्ञा केली. अवश्य हा वृत्तांत विस्तारपूर्वक कथन करून कृतार्थ करावं अशी विनंती. तिरुमलदास म्हणाले, एकदा मी श्रीपादांच्या मातामहांच्या घरी त्यांचं धुतलेलं वस्त्र घेऊन गेलो. सुमती महाराणीचे मामा श्रीधरावधानी श्रीपादांस कडेवर घेऊन खेळवत होते. दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर अवधूता असा घोष करत होते. श्रीपादांचं वय 2 वर्षाचं होतं. ते किलकारी करीत खेळत होते. ते दृश्य मनोहर होतं. अनायसे माझ्या मुखातून श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असं निघालं. श्रीधरावधानींनी माझ्याकडे वळून पाहिलं. इतक्यात श्रीपाद नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर असं म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ आणि पुढे नृसिंह सरस्वतींच्या रूपानं येणार याची सूचना आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी सांगितली होती. समर्थ सद्गुरू शिर्डी साईबाबाच्या रूपानं अवतरतील. श्रीपाद म्हणाले, आजोबा, नृसिंह सरस्वतींचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासांना सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे. श्रीधरावधानी अवाक झाले. मी म्हणालो, कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझं रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे. श्रीपाद म्हणाले, तिरुमलदासा, तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावानं रजक कुलात जन्म घेशील. दीन दलित आणि दुःखी जनांच्या सेवेत पुनीत होशील. ढीशिला नगरीत साईबाबा या नावानं यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. तुला यवन वेशात समर्थ सद्गुरू असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल. तुला बाळकृष्ण रूपांवर प्रीती असल्या कारणानं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या नाममंत्राचा जप करशील. या शरीराच्या पतनानंतर क्वचित काळ हिरण्यलोकी राहून तदनंतर गाडगे महाराज होऊन लोकहित करशील. हे तुला माझं वरदान आणि अभयदान. श्रीधरावधानी या सगळ्या संदर्भात मायेच्या अवतरणात होते. त्यांना काही कळलं नाही. सुमती महाराणीच्या हाकेसरशी त्यांच्यावर असलेलं मायेचं आवरण दूर झालं. श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. मी म्हणालो, स्वामी, श्रीकृष्णानं भगवद्गीतेत सांगितलं होतं की कर्माचं फल अनिवार्य आहे. तर श्रीपाद या नियमाचं उल्लंघन न करता कर्मनाश कसे बरं करतील? सद्गुरू सत्पुरुषास योगियास दिलेल्या दानाचं फळ. तिरुमलदास म्हणाले, श्रीकृष्णानं कर्माचं फळ भोगल्याशिवाय चुकत नाही असं म्हटलं खरं, पण ते कर्मफल जागृतावस्थेत भोगावं असं म्हटलं नाही. ते स्वप्नावस्थेत सुद्धा भोगू शकता. स्थूल शरीरानं 10 वर्ष भोगायचं कर्म मानसिक त्रासामुळं, स्वप्नामधील मानसिक व्यथेमुळं काही घटिकेत भोगून कर्मराहित्य प्राप्त करू शकतो. सत्पुरुषास योगियास दानधर्म केल्यानं दैवी कृपेमुळं पापकर्मांचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करुणा असल्या कारणानं आपलं पाप कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात आणि त्यांचं पुण्य आपणास देतात. पुण्यपुरुषास केलेल्या दानधर्मामुळे किंवा त्यांची सेवा केल्यानं पण अशी अदला बदली होते. समर्थ सद्गुरूंचं ध्यान केल्यामुळं ध्यानाच्या माध्यमातून अदला बदली होते. सद्गुरू त्यांच्या शिष्यांकरवी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमानं शिष्याचं पापकर्म आपल्यावर ओढून घेतात आणि आपलं तपफल शिष्यामध्ये संक्रमित करतात. परंतु पापकर्माचं फळ भोगल्याशिवाय चुकत नाही. देव, सत्पुरुष, सद्गुरू, अवतार पुरुष महातेजोमय असून अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकार केलेल्या पापकर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते.
त्यांना आपण अर्पण केलेल्या पत्र फलपुष्पादींच्या माध्यमानं सुद्धा पाप पुण्याची अदलाबदली घडत असते. आपली आर्तता, भक्ती, शरणागती जेवढी तीव्र असते तेवढ्याच तीव्रतेनं ही अदलाबदली घडत असते. काही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचं पापकर्म फल निर्जीव असलेले दगडधोंड्यांवर फिरवीत. त्या दगडधोंड्यास फोडून किंवा नाना विचित्र मार्गानं त्या पापकर्मांचं निर्मूलन करीत. याच अनुसरून एक दृष्टांत सांगतो लक्षपूर्वक ऐक. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसं दूध मिळत नव्हतं. सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसं स्तनपान करू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक गाय होती. त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्तास नैवेद्यापुरतं एवढंच दूध द्यायची, बाकी दूध आपल्या वासरास पाजायची. त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती. कालाग्निशमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेलं दूध कधी कधी नैवेद्य दाखवायच्या अगोदर श्रीपाद पूजा मंदिरात जाऊन प्राशन करायचे. असं घडल्या दिवशी श्री आपलराज गुळाचा खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे. पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची. एकादशीमयी नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले त्या दिवशी ते दूध प्राशन करीत. त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व आणि दिव्य शिशूस पुरेल एवढं दूध आपण देऊ शकत नाही या विचाराने माता पिता चिंतित होते. वेंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय आपण राजास दान देण्याचा प्रयत्न केला. ते सारे प्रयत्न व्यर्थ झाले, कारण दान स्वीकार न करण्याचं आपण राजांचं व्रत होतं. दान घेतल्यानं पापसंग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता. ते वेदशास्त्र संपन्न असून केवळ वेद सभा असल्यास त्यातून मिळाली तेवढी दक्षिणा स्वीकार करत होते. पौरोहित्यापासून उत्पन्न कमी होतं. फक्त वेंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंहराय वर्मा यांच्याकडे ते पौरोहित्यास जात असत. ते दोघं दक्षिणा जास्त देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर राग करायचे. आपलराज आपले सासरे श्री सत्यऋषीश्वर म्हणजे श्री बापन्नार्य यांच्याकडून पण काही घेत नसत. कार्तिक पौर्णिमेस सुमती महाराणींचा जन्मदिवस असल्या कारणानं श्वसुरगृही भोजन करत. वैशाख शुद्ध तृतीयेस आपलराजांचे जन्मदिवशी पण श्री बापन्नार्यांच्या घरी भोज करीत. कालांतरानं श्रीपाद जयंती अर्थात गणेश चतुर्थीस पण त्यांच्या घरी जेवायचे. कुटुंबाच्या या दुःस्थितीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाली, नाथ, आमच्या माहेरचे संपन्न असून नैष्ठिक श्रोत्रिय संस्काराचे आहेत. मल्लादी वंश श्रीमंत असून आमचं माहेर आहे. त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यास मला काही दोष वाटत नाही. श्रीपादांना पोटभर दूध देण्याची पण आपली स्थिती नाही. आपण या विषयाचा शांतपणे विचार करावा ही विनंती. आपलराज म्हणाले, सौभाग्यवती, तुझं म्हणणं बरोबर आहे. सत्य ऋषीश्वर पापरहित असून त्यांच्याकडून गाय घेतल्यानं दोष घडत नाही. पण या विषयास शास्त्रसंमती असणं आवश्यक आहे. श्रीपादांच्या जन्मापूर्वीपासून आजपर्यंत आश्चर्यकारक घटना घडत आल्या. श्रीपाद दत्ताचे नवावतार असल्यास त्यांच्या घरी असलेल्या गायीनं भरपूर दूध दिलं असतं की नाही? किंवा तुझ्या स्तन्य क्षीराची समृद्धी झाली नसती का? बरे, मोठा मुलगा श्रीधरराज शर्मा आंधळा आणि लहान मुलगा रामराज शर्मा पंगू आहेत. श्रीपाद त्यांचं अंगवैकल्य नाहीसं करून त्यांना विमुक्त करू शकतात ना. तू या बाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर. येऊन जाऊन माझ्या नियमांच्या उल्लंघनाची पाळी माझ्यावर आणता हे उचित नव्हे. सुमती महाराणीनं या विषयाचं निवेदन आपल्या वडिलांसमोर केलं. बापन्नार्य मंद हास्य करत म्हणाले, अम्मणी, हे सगळं श्रीपादांचे लीलाविलास आहेत. श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून समस्या उत्पन्न करण्यात पण पटाईत आहेत. श्रीपाद दत्त असल्याचं योग दृष्टीनं मी जाणलं आहे. आपल्या घरी गोसमृद्धी आहे. गाय देण्यास केवळ माझी संमती नसून महानंदप्रद पण आहे. दत्तप्रभूस गोक्षीर अत्यंत प्रीतिकर आहे. तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्रसंमती आवश्यक आहे. अहो, काय विधी वैपरीत्य आहे. श्वसुराकडून संपत्ती लुबाडण्यासाठी नाना परीचे प्रयत्न करणाऱ्या जामातांची या जगामध्ये कमी नाही. पण माझा जामात अग्निहोत्रा समान आहे. त्याचे नियम भंग करण्याचा प्रयत्न करणारे आपण वेडे ठरतो. सृष्टीतील पंचमहाभूतांनी स्पष्ट रीतीनं आमोदन केल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकार करणार नाही. श्रीपाद त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना अंगवैकल्यापासून विमुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्राप्रमाणे राहू शकत नाही. जगद्गुरू होऊन लोकोद्धारासाठी घर सोडून जाईल.
म्हणून चुकून सुद्धा त्यांचं अंगवैकल्य दूर करण्याची इच्छा श्रीपादांसमोर दर्शवू नकोस. सगळं कालाधीन आहे. काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादांनी संकल्प केला तर तुझ्यात क्षीरसमृद्धी होईल. परंतु श्रीपादांचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणानुबंधातून विमुक्त झालेले श्रीपाद आपल्या कुटुंबास सीमित नसून विश्वगुरुत्वाचं कर्तव्य पालन करण्यासाठी आपले घर सोडून पलायन करतील. श्रीपादांचा संकल्प झाल्यानं घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून पुष्कळ दूध देईल. मग ही समस्या राहणार नाही. म्हणून तू थोडा काळ धीर धर. दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्येचा परिष्कार दत्तच करतील. मी म्हणालो, स्वामी, श्रीपादांच्या बंधूस अंगवैकल्य येण्याचं कारण काय? वंश परंपरेनं आलेले कर्मदोष आहेत का? तिरुमलदास म्हणाले, श्री दत्तांचा अवतार सायं संध्येसमयी झाला. श्रीपादांचा उषक्काली झाला. पुढे होणाऱ्या नृसिंह सरस्वतींचा अवतार भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे. दत्तांची लीला अगाध आहे. सायं संध्येनंतर तिमिराचं आवरण येतं. जीवन निद्रावस्थेत असतं. म्हणून दत्तावतारात योग साधनेच्या परिणामक्रमानुसार समस्त जीवांचं भार वहन करून जीवास सुखनिद्रा दिली. कुठं जावं, काय करावं, परिणाम स्वरूप कोणत्या दिशेस जावं, या उद्विग्न मनस्थितीत जीव असतो. हाच गाढ अंधकार आहे. जीवास नकळत परिणामसिद्धी प्राप्त करून देणं दत्तावताराचं वैशिष्ट्य. जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नानं त्यांच्या नकळत अंतःचैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो. हे केवळ भूमंडळात सीमित नाही. श्रीपादांचं आगमन उषक्काली झालं. उषःसमयी सूर्य भगवान सगळी शक्ती एकाच वेळी प्रयोग करून जीवास पुनीत करीत असतो. श्रीपादांचं सूर्य हे प्रतीक आहे. जीवातील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्यानं परिणामस्थिती प्राप्त करण्याचं हे प्रतीक आहे. माध्यंदिन मार्तंडांचं चंड प्रचंड स्वरूप आहे. आत्मा सूर्य आपल्या संपूर्ण शक्तीचा समृद्धीनं दशदिशास प्रसार करतो. तसं जीवास जागृत करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवताराचं प्रयोजन आहे. हा विषय त्यांच्या विश्वव्याप्त चैतन्याचा विषय आहे. दत्तावतारात आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारांमध्ये काळरात्र होती. तिचं केवळ महाअंधकाराचं स्वरूप होतं. त्याचं प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेले श्रीधरराज शर्मांचा जन्म झाला. ती रात्र उलटल्यावर होती ती स्थिती म्हणजे संशय, नास्तिकवाद, कुतर्क, वक्रभाष्य वगैरे. ह्याचं प्रतीक म्हणून लहान बंधू श्रीरामराज शर्मा यांचा जन्म झाला. कुठलाही जीव अंधकारासदृश तामस वृत्तीचं निरसन करून संशय, कुतर्क आणि वक्रभाष्य इत्यादींचे त्याग केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो. यातलं रहस्य हेच होय. हे जगातील प्राण्यांच्या परिणामदशेस संबंधित विषय आहेत. वंश परंपरेनं आलेले कर्मदोष सुद्धा आहेत. श्री आपळराज शर्मा वेलनाड्डू मंडळातील वैदिक ब्राह्मण होते. तरी त्यांच्या कुटुंबास ग्रामाधिपत्य होतं. श्रीपादांचे पितामह आईनविल्ली या ग्रामाचे अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ पुत्रास अधिकार देण्याची परंपरा होती. श्रीपादांच्या पितामहांचे नाव श्रीधर रामराज शर्मा होतं. ग्रामाधिकार असलेल्या ब्राह्मणामध्ये आपल्या नावास राज या शब्दास जोडण्याची प्रथा होती आणि ब्राह्मण असल्याचं सुचवण्यासाठी शर्मा या शब्दास जोडत. ग्रामात पीक पिकलं किंवा पिकलं नाही तरी कराच्या रकमेची भरपाई जमीनदारांना करणं अनिवार्य होतं. ग्रामाधिकाऱ्यावर कर वसूल करून देण्याची जबाबदारी होती. श्रीधर रामराज शर्मांना त्यांच्या आवडीनिवडीस बाजूला सारून जमीनदाराच्या आज्ञेनुसार वेळप्रसंगी हिंसेच्या प्रयोगानं कर वसुली करावी लागे. हे त्यांचे ग्रामाधिकारी या नात्यानं कर्तव्य धर्म होतं. पण दैवाच्या दृष्टीनं हे पापकार्य होतं. आपळराजांच्या ज्येष्ठ भ्रात्यास ग्रामाधिपत्य प्राप्त झालं. पितामहांच्या पापकर्मामुळे मोठा असलेला श्रीधरराज शर्मा आणि धाकटा श्रीरामराज शर्मा या उभयतास अंगवैकल्य प्राप्त झालं. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात श्री दत्तावतार असले तरी पितामहांच्या स्वल्प पापकर्माचे प्रभाव त्यांना पण अनुभवावे लागले. म्हणून त्यांना दुधाची समस्या उद्भवली. विश्वप्रभूंनी रचलेला नियम सर्वांना लागू होतो. स्वतः अवतारित होऊन कर्मफल त्यांनी पण भोगून आपलं मार्गदर्शन केलं. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि श्री वत्सवाई नरसिंह वर्मा श्रीपादांना आपल्या पौत्राप्रमाणे मानित. म्हणून श्रीपादांच्या दुधाची समस्या नाहीशी करण्याचा बराच विचार त्यांनी केला.
श्री वर्मा श्रेष्ठीस बोलावून म्हणाले की या समस्येचा परिष्कार तुम्ही करावा. श्री नरसिंह वर्म्यांच्या इथे गायत्री या नावानं प्रसिद्ध अशा गायीची संतती होती. त्यातील सर्व शुभ लक्षण असलेल्या एका गायीस श्रेष्ठींनी वर्म्यांकडून क्रय केलं. विक्रय केलेल्या धनास वर्मांनी आपल्या जवळ जपून ठेवलं. पौरोहित्याच्या निमित्तानं आपळराज वर्म्यांच्या घरी आले. गोविक्रय केलेलं धन वर्म्यांनी आपळराजास दक्षिणा म्हणून दिली. साधारणपणे पौरोहित्यानिमित्त मिळणाऱ्या दक्षिणेपेक्षा ते अधिक होतं. आपळराज शर्मा यांनी धर्माप्रमाणे जेवढं द्रव्य दक्षिणा म्हणून घ्यायचं होतं तेवढंच घेऊन उरलेल्या धनाचा अस्वीकार केला. वर्म्यांनी पण दिलेली दक्षिणा परत घेण्यास नकार दिला. सुक्षत्रिय वंशात माझा जन्म झालेला असून दान दिलेलं द्रव्य परत घेऊ शकत नाही असं ते म्हणाले. हा विवाद श्री बापन्नार्यांपर्यंत पोचला. ब्राह्मण परिषद बोलावण्यात आली. परिषदेत श्री बापन्नार्यांनी घोषणा केली की आपळराज शर्मांनी अस्वीकार केलेलं हे धन ज्यांना घ्यायचं असेल ते त्यांनी घ्यावं. अनेक ब्राह्मण ते धन आपणास मिळावं या हेतूनं त्यांच्यात चढाओढ सुरू झाली. हे सगळं बघण्यास विचित्र वाटत होतं. तेवढ्यात तरुण असलेला पापय्या शास्त्री या नावाचा ब्राह्मण म्हणाला, श्रीपाद दैवांश संभूत अवतारी पुरुष नाही. देव असल्यास अशी विचित्र परिस्थिती कशी काय आली? श्री दत्तच असल्यास त्यांच्या दोघा भावांचे अंगवैकल्यापासून रक्षण का बरे केले नाही? ज्या काही घटना घडल्या त्या केवळ कल्पना आहेत. तिळाचं पर्वत करून सांगणं महापाप आहे. मी दत्तभक्त आहे. श्वेतार्क रक्षा पण गुरूंकडून प्राप्त करून घेतली आहे. दररोज कितीतरी जप करतो. मी कुठलंही दान घेतल्यानं मालिन्य येत नाही. योग्य असलेल्या अशा मला हे धन द्यावं. ब्राह्मण परिषदेनं पापय्या शास्त्रीस ते धन द्यायचा निर्णय केला. ते धन एका चांगल्या गायीस विकत घेण्यास पुरेसं होतं. सभा समाप्त झाल्यावर विजय गर्वानं पापय्या शास्त्री घरी गेला. तिथं त्याचे मामा आले होते. कुशल प्रश्न इष्ट गोष्टी झाल्या. भोजन करून जाण्यास पापय्या शास्त्रींनी त्यांना विचारलं. पर्यायानं वर्षातून एकदा भोजन करतो. सध्या भाच्याकडे जेवण करणं जमणार नाही असं सांगून घाईघाईनं ते मामा निघून गेले. मामा निघून गेल्यावर पापय्या शास्त्री विचार करत बसले होते. त्यांची पत्नी जवळ येऊन म्हणाली, स्वामी, आत्ता आलेले तुमचे मामा हुबेहूब गेल्या वर्षी वारलेल्या मामांसारखे दिसतात नाही का? पापय्या शास्त्री हादरून उठले. त्यांना एकच मामा होते. ते पण गतवर्षी निधन पावले होते. मग आता आलेले हे मामा कोण? माझी बुद्धी केवढ्या भ्रमात फसली. मामाच्या नात्याचे इतर काही नाते असतील तरी 100% या मामासारखे दिसणारे कोणी नव्हते. मृत झालेल्या मामांचा प्रेतात्मा तर नाही ना मी पाहिला. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत चालले. भूत प्रेत पिशाचांच्या मंत्रतंत्राविषयी त्यांना काही ज्ञात नव्हते. त्यांचे उपास्य दैवत असलेल्या दत्तांच्या अनुग्रहांचं पतन तर होत नाही ना. येणारा पुढचा काळ कष्टदायक तर नाही ना. मामानी जाता जाता शीघ्र आपण भेटू याची अपेक्षा करतो असं म्हटलेलं वाक्य सतत त्यांच्या मनास भेडसावू लागलं. लवकरच आपण मरण पाहून परलोकात आपल्या मामास भेटणार का या विचाराने त्यांचं मन जड झालं. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः मंत्राचा जप त्यानं सुरू केला. त्या दिवशी मंत्रजप करणं सुद्धा एकाग्र चित्तानं होत नव्हतं. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांचं दर्शन घेण्यासाठी ते गेले. दत्तमूर्तीचं ध्यान करण्यास बसल्यावर ध्यानात शीर नसलेली दत्तमूर्ती दिसली. तिथं पण जप करण्यास बसल्यावर मन स्थिर नव्हतं. अर्चकांना प्रसाद दिल्यावर असं वाटलं की विषपुरीत कलशातून काढून दिलं की काय. अर्चक हसत हसत काहीतरी म्हणत होते, परंतु पापय्या शास्त्रीत असं काही ऐकू येत होतं की हा प्रसाद ग्रहण करून लवकर मरण पाव. ते घरी परत आले तेव्हा त्यांच्या पत्नीच्या कपाळावर त्यांना कुंकू दिसलं नाही. मी जिवंत असताना कपाळावरचं कुंकू का बरं काढलंस असं म्हणून तिच्यावर ते चिडले. रुपया एवढं कुंकू कपाळावर मिरवीत असता पापय्या शास्त्रींचं चिडणं तिला थोडं विचित्रच वाटलं. पापय्यास वेळ लागलं असं म्हणून पिठापुरीत अफवा उठली. किंवदंती अफवा यांचं प्रमाण पिठापुरात जास्तच होतं. पापय्यास मानसिक व भूत चिकित्सा सुरू झाली. त्यांना वेळ नाही असं पापय्या पदोपदी सांगत होते, तरी लोक मानण्यास तयार नव्हते. वेडा पण कधी कधी तर्कयुक्त भाषण करतो असं म्हणायचे. पापय्याच्या पत्नीस एक उपाय सुचला. तिच्या पतीनं अज्ञानवश श्रीपादांची निंदा केली याचे कर्मभोग आहेत असा तिचा निर्धार झाला. पाषाणातील देवास शरण जाण्याऐवजी सशरीर असलेल्या श्रीपादांच्या शरणी जावं असा तिनं विचार केला. ती श्रीपादांच्या घरी गेली. श्रीपादांना तिने कडेवर घेऊन त्यांचे लाड केले. कुणी नसल्याची संधी साधून तिने श्रीपादांना आपली दुःस्थिती सांगितली. श्रीपाद म्हणाले,
आत्या, या सगळ्याचा एक लहान उपाय आहे. तू माझ्या माते समान असल्या कारणानं तुला मी हे रहस्य सांगतो. तू काही वेळ न घालवता नूतन गृहाचं निर्माण कर. तू व मामा वास्तुपूजा करून त्या नूतन गृहात प्रवेश करा. लागलीच सगळं काही बरं होईल. श्रीपादांची अशी आज्ञा झाल्यावर तिनं असं सांगण्यास सुरुवात केली की ही विपदा भाड्याच्या घरात राहत असल्यामुळं तिच्यावर कोसळली, म्हणून शीघ्रातिशीघ्र स्वतःचं घर बांधायचं आहे असं तिने आपल्या बांधवास पटवून दिलं. मग काय विचारता, कोणी एकानं पापय्यास एक जीर्ण झालेलं घर भूदान म्हणून दिलं. लागलीच घरातील सगळी संपत्ती, धन इत्यादींचा विक्रय करून जीर्ण घरास पाडून नूतन गृहनिर्माण कार्य सुरू झालं. गृहनिर्माणासाठी ऋण सुद्धा घ्यावं लागलं. पर्वतशिला आणून त्याची शक्ल करून गृहनिर्माणात वापरण्यात आली. नूतन गृहप्रवेश केल्यावर पापय्या शास्त्री स्वस्थ झाले. बाबारे शंकर भट्टा, पापय्याची मृत्यूदशा चालू होती. त्यांचं अपमृत्यूच्या संकटापासून श्रीपादांनी रक्षण केलं. त्याला मानसिक त्रास, अपमान, धनव्यय इत्यादी कष्ट देऊन कर्मध्वंस केला. इतकंच नव्हे, पापय्याच्या पापकर्मांचे शिलामध्ये आकर्षित करून त्या शिलांचे शकले करून पापकर्मांचा नाश केला. कर्मध्वंस करण्यास सिद्ध अवधूत विविध व चित्रविचित्र मार्गांचे अवलंबन करतात. स्वस्थ झालेल्या पापय्या शास्त्री श्रीपाद म्हणाले, तू केवढा बुद्धिहीन आहेस. तू मनःपूर्वक आराधना करीत असलेला श्रीदत्त सशरीर रूपानं तुझ्या समोर उभा असला तरी तू ओळखलं नाहीस, म्हणजे तुझं केवढं दुर्भाग्य. कुक्कुटेश्वर मंदिरात असलेली पाषाण मूर्ती तुझं रक्षण करील असा तुझा निर्धार होता, म्हणून तुझं संचित पाप पर्वतशिळांवर फिरवून त्यांची शक्ल करून तुझं कर्मफळ नाहीसं केलं. तुला नूतन ग्रह करून दिलं. सशरीर असलेल्या या दत्तास शरण आला असतास तर तुझं संचित संस्कार या शरीरावर ओढून देऊन तुझं कर्मक्षय केलं असतं. भक्ताच्या भावनेनुसार भगवंताचं अनुग्रह फल असतं. ही लीला घडल्यावर पापय्यानं श्रीपाद श्रीवल्लभच दत्ताचे अवतार आहेत असं ओळखलं. श्रीपादांच्या दुधाच्या समस्येविषयी श्री श्रेष्ठी आणि श्री वर्मा चिंतित होते. हा विषय घेऊन ते श्री सत्य ऋषीश्वर म्हणजे बापनारी यांच्याकडे जाऊन म्हणाले, हे राजर्षी, आपण राजा जनकाप्रमाणे संसारात असून ब्रह्मज्ञानी आहात, ब्रह्मामध्ये लीन आहात. आमची एक लहानशी इच्छा आहे, ती आपण पूर्ण करावी. श्री बापनार्य म्हणाले, इच्छा व्यक्त केल्याशिवाय कसं बरं वचन देऊ? निसंकोच तुम्ही मला तुमची इच्छा सांगा. तुमची इच्छा धर्मबद्ध असल्यास निश्चित पूर्ण करेल. श्री श्रेष्ठी म्हणाले, मी श्री वर्म्यांकडून गायत्री नावाच्या गायीच्या संततीमधली एक शुभ लक्षणांनी युक्त अशी गाय विकत घेतली. आमचे कुलपुरोहित असलेले श्री आपळराज शर्मा यांस ती गाय देण्याचा विचार केला. त्या गायीचे क्षीर श्रीपादांच्या सेवेस उपयोगी यावे, याशिवाय आमची दुसरी इच्छा नाही. श्री श्रेष्ठींचं म्हणणं झाल्यावर श्री बापनार्य म्हणाले, बरे बरे, तुम्ही असं करा, ती गाय माझ्या गोठ्यात आणून बांधा. मी ती गाय आपण राजास देण्याचा प्रयत्न करतो. शुभलक्षणी गाय आपण राजांच्या घरी असणं दात्यास आणि ग्रहितास शुभप्रद व श्रेयस्कर आहे. गोमातेस बापनार्यांच्या घरी आणलं. गोदान घेण्यास आपण राजांनी नकार दिला. हिमालयात सतोपस नावाचा एक प्रांत आहे. त्या प्रांतातून युधिष्ठिराने स्वर्गारोहण केलं. तिथं श्री सच्चिदानंदावधूत नावाचे महात्मा होते. त्यांचं वय काही शताब्दींपेक्षा जास्त होतं. ते कैवल्य शृंगी इथं असलेल्या श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते. श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पीठिकापुरी श्रीपाद श्रीवल्लभ रूपानं असून त्यांचं बाल्यरूपाचं दर्शन घेऊन कृतार्थ व्हावं असा आदेश श्री सच्चिदानंदास झाला. श्री सच्चिदानंदावधूत पीठिकापुरास आले. श्री बापनार्यांनी त्यांचं आदरानं स्वागत केलं. त्यांच्या पुढे श्रीपादांच्या दुधाची समस्या आली. तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं की आपळराज शर्मांनी गोदान घेतलं पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू असून व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनात पडून गोक्षीर अर्पण करण्याचं महत् भाग्य आपल्या हातून दवडू नये असं त्यांनी ठासून सांगितलं. ब्राह्मण परिषदेनं श्रीपाद श्रीवल्लभ श्रीदत्त असल्याचा पुरावा मागितला. पंचमहाभूतांची साक्ष तुम्हाला देतो असं अवधूतांनी सांगितलं. श्रीपाद हे श्रीदत्त असल्याचं पंचमहाभूतांची साक्ष. यज्ञारंभ होता क्षणी भूमातेनं साक्ष दिली. श्रीपाद श्रीदत्त असल्या कारणानं आपळराज शर्मा यांनी गोदान स्वीकार करावं. श्वसुरांपासून जामातास प्रीतीपूर्वक दिलेलं दान होत नाही, म्हणून सत्य ऋषीश्वरांनी श्री श्रेष्ठींकडून दान घ्यावं व भेट वस्तू म्हणून जामातास द्यावं, हे भूमातेचं वचन होतं.
यज्ञारंभ झाल्यावर यज्ञ स्थळ सोडल्यास इतर स्थळी पाऊस पडत होता ही दुसरी साक्ष. यज्ञातील हविर्भाग स्वीकारण्यास स्वतः अग्निदेव आले आणि गोदान घेतल्यानं दोष नाही असं सांगितलं ही तिसरी साक्ष. यज्ञ मंडपाव्यतिरिक्त इतर स्थळी वायुदेवानं आपला प्रताप दाखविला ही चौथी साक्ष. आकाशातून दिव्य वाणी झाली की श्रीपाद साक्षात श्री दत्तच आहेत ही पाचवी साक्ष. असे पंचमहाभूत साक्षी झाल्यावर आपण राजांनी गोदानाचा स्वीकार केला. गोदानाचं फळ श्रेष्ठीच प्राप्त झालं. या कारणानं गायीच्या विक्रीची किंमत नरसिंह वर्मांनी आपळराज शर्मा यास देण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारे अवधूतांच्या सान्निध्यात श्रेष्ठी आणि वर्म्यास अपूर्व अशा पुण्याचा लाभ झाला. भविष्य काळात कोकनद म्हणजे काकीनाडा या नावानं वायसपूर अग्रहार प्रसिद्ध होईल. श्यामलांबापूर म्हणजे सरमलकोटा, श्री पीठिकापूर एकत्र होऊन महानगराचं स्वरूप धारण करतील. जगातील सगळ्या देशांचे, सगळ्या धर्माचे किंवा पंथाचे लोक कुठल्या तरी जन्मी एके दिवशी पीठिकापुरी येतील आणि श्रीपादांचं दर्शन घेतील. श्रीपादांचं चरित्र संस्कृत भाषेत लिहिलं जाईल. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ श्रीपादांच्या आशीर्वादानं प्रसिद्ध होईल. भूर्जपत्रात लिहिलेले ग्रंथ श्रीपादांच्या संकल्पानं अदृश्य रूपानं श्रीपादांच्या जन्मस्थानी 7 मनुष्यांच्या उंची इतके खोल निक्षिप्त राहतील. त्यांच्या जन्मस्थानी श्रीपादुकांची स्थापना आणि मंदिराचं निर्माण होईल. श्रीपादास गोदान केलेले महापुण्यशाली वेंकटप्पय्या श्रेष्ठी खरोखर धन्य आहेत. त्यांच्या कुटुंबात धनधान्याची समृद्धी असेल. ते हिरण्य लोकात थोडा काळ राहून पुन्हा महाराष्ट्र देशात ऐश्वर्यवंत वैश्य कुळात जन्म घेऊन श्री नृसिंह सरस्वती अवताराचं सुद्धा दर्शन घेतील. बाबा रे शंकर भट्टा, हे गोदान अत्याधिक विशेष शुभप्रद आहे. तू कुरवपुरी प्रयाणाची तयारी कर. श्रीपाद श्रीवल्लभ सदैव तुझी रक्षा करतील. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती प्रारब्ध कर्मनाश. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.